भांडण, गॉसिप, टास्क, सदस्यांचे ग्रुप्स या सगळ्याचमुळे बिग बॉस मराठी हा शो आहे हा कायम चर्चेत असो. यंदाचा सीझनही त्यासाठीच गाजतोय. दर आठवड्याला एक सदस्य घराबाहेर पडतो, पण गेल्या आठवड्यातलं एविक्शन प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजनात्मक रील्स बनवणाऱ्या कॉन्टेंट क्रिएटर करण सोनावणे, ज्याला लोकप्रियता आणि सगळ्याच गोष्टी मिळालेल्या होत्या, पण त्याचा कॉन्टेंट मनोरंजक असून सुद्धा तितके वोट मिळाले नाहीत आणि त्याला कमी मतांमुळे घराबाहेर पडावं लागलं. घराबाहेर पडल्यानंतर त्याने त्याच्या मनातील भावना ज्या आहेत त्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. रियालिटी शोमध्ये रिअल राहिलो नाही, हीच माझी चूक झाली, अशी प्रतिक्रिया त्याने दिलेली आहे. घरातला खेळ आता कुठे रंगायला लागला होता आणि तेवढ्यात बाहेर यावं लागलं. याविषयी तो म्हणाला की मी बिग बॉसच्या घरात खूप मजा करत होतो. इतर सदस्य खूप तयारी, स्वतःची रणरिट्टी घेऊन आले होते, पण मी घरात जाताना मनोरंजन करण्याचं एक नवं माध्यम मिळतंय आणि स्वतःमधली कला दाखवता येईल हा विचार घेऊन तिकडे गेलो होतो. मी खऱ्या आयुष्यात तसा नाही, तसं मला स्वतःला सादर करायचं नव्हते. मी जसा आहे तसाच वागत राहिलो. शो मधून बाहेर पडल्यामुळे करणला सुद्धा धक्का बसला. शोमधून मी बाहेर पडणं याचं मलाही वाईट वाटतंय, असंही त्याने सांगितलेलं आहे. कार्यक्रमाच्या फॉर्मॅटविषयी कोणतीच तक्रार नाही, पण थोडं मार्गदर्शन मिळालं असतं तर अजून खेळता आलं असतं. कंटेंट क्रिएटर म्हणून काम करताना नेहमी मोबाईल किंवा वेगवेगळ्या यंत्रांची सवय झालेली असते, पण बिग बॉसचं घेर हे पूर्णपणे वेगळे. कंटेंट आणि एंटरटेनमेंट यात थोडा फरक आहे. रियालिटी शोमधील रिअल राहिलो नाही, रिअल राहिलो ही माझी चूक झाली. काही गोष्टी खेळाच्या ओघात घडतात तर काही गोष्टी घडवाव्या लागतात, हे सुद्धा तितकंच खरं आहे. नेमकं तेच मला जमलं नाही या शब्दात त्याने स्वतःचं निरीक्षण करून वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे. तर तुम्हाला करण सोनावणेचा खेळ कसा वाटला? तो जो खेळ बाजूला ठेवून जो तो स्वतःला प्रेझेंट करत होता, जो त्याची कला दाखवत होता किंवा तो एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करत होता, तर हे एंटरटेनमेंट त्याच्या कितपत कामाला आलंय? तुम्हाला काय वाटतंय? नक्की प्रतिक्रिया कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी स्ट्रेट येऊन अँड कनेक्टेड.